Hello, hello. This is the my RT Fat episode number 1549. आजची तारीख आहे. आजची तारीख काय? आजची तारीख आहे 12 मे 2019. आता वाजले रात्रीचे आता वाजले रात्रीचे 9:12. काल साला अति जास्त जेवण झालं कालपासून. माहित नाही रे, नवीन मेस लावली आहे ना, त्यापासून नाही का पोट असं टाच भरून जाते ना की बहुत जास्त. असे खरंच बहुत बेकार वाटते जास्त पोट भरल्यानंतर. तर मग थोडं कमी खात जा ना. अति होते हे जेवण. थोडं कमी खात जाऊ तर थोडं बेटर राहील. पोळ्याच खात जा थोडशा. 2 पोळ्या ठेवायचा आणि थोडासा भात ठेवायचाच. पूर्ण भात खायचाच नाही. हे बेटर राहील. व्हॉटएव्हर. मला काय म्हणायचंय, काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. व्हाय? कारण काल मी वर्धेला आलो ना. रात्री मी 10 वाजता आलो. आणि आल्यानंतर असा वेळच वगैरे भेटला नाही. जेवण वगैरे झालं, फॅमिली सोबत वगैरे थोडा टाइम स्पेंड केला. देन आय वॉज रिअली एक्झॉस्टेड, सो आय गॉट अ स्लीप. तर मला वेळच भेटला नाही या गोष्टीसाठी. ओके, काल हा कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. आपल्याला कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आपल्याला रिकव्हर करावा लागेल. सो व्हॉट विल हॅपन? काल झालं काय? काल काय झालं? काल सॅटर्डे होता ना. काल सॅटर्डे होता. काल सकाळी उठलो मी, ऑफिसमध्ये गेलो. ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपलं काम. येस, मी आज घरी जाणार होतो हे तुम्हाला माहित होतं, बट एवढं उशिरा जाणार होतो हे नाही माहित होतं. ऍक्च्युली मला एक फाईल दिली होती आणि तेव्हाच कम्प्लीट करून द्यायची होती. सो मला थोडं थांबावं लागलं. करीब 7 वाजेपर्यंत ते काम चाललं माझं. 7 वाजता मग मी फ्री झालो. त्याच्यानंतर मग मी रूमवर गेलो, तयारी केली. 8 वाजताची गाडीने मी वर्धेला पोहोचलो रात्री 9:30 पावणे 10 वाजता. मला काहीच आयडिया नव्हती की वर्धेला काय होतं म्हणून. ऍक्च्युली सांगू, ज्या मुलीला मी खूप जास्त लाईक करत होतो, लाईफ मध्ये मे बी खूप कमी पर्सन आहे ज्यांना मी लाईक करतो. खूप कमी म्हणजे आपले मित्र. लाईक म्हणजे फिमेल वाला लाईक. जो गर्लफ्रेंड म्हणजे मला असं वाटतंय की दॅट गर्ल कुड बी माय गर्लफ्रेंड ऑर समथिंग लाईक दॅट, मोर दॅन फ्रेंड. सो असं मला वाटत होतं. तर अशा खूप कमी मुली आहेत. अट्रॅक्शन वगैरे नेहमी वाटायचं. व्हॉट्सॲप डोंट ओके. मला म्हणायचं आहे की मी ज्या मुलीला लाईक करतो, म्हणजे अशा खूप कमी मुले ज्याला मी लाईक करतो. अट्रॅक्शन वगैरे राहायचं यस कोणा मुलीचं, बट दोज थिंग्स आर अट्रॅक्शन. येस,
बट अशी एक मुलगी होती जी अगोदर पासूनच मला आवडायची आणि थोडं बहुत असं राहायचं अट्रॅक्शन. यस. कोणकोणत्या मुली आवडायच्या पहिलं सांग. वेल, जेव्हापासून मला असं माझ्यामध्ये अशा काहीतरी फिलिंग्स वगैरे जागृत झाल्या आणि मला असं वाटलं की फिमेल मध्ये काही ना काहीतरी असते आणि त्याच्याबद्दल थोडं अट्रॅक्शन असं वाटायला लागलं, तर तेव्हा माझी पहिली अशी मुलगी होती. तिचं नाव होतं स्नेहा तामगाडगे. या, इट वॉज इन 4th स्टँडर्ड. चौथीमध्ये थोडंसं अट्रॅक्शन वगैरे वाटायचं, बट दोज थिंग्स आर अट्रॅक्शन. या तेव्हा मला असं प्रेमाबद्दल, लव्ह वगैरे असं फारसं काही माहीत नव्हतं. वी आर जस्ट हँगिंग अराउंड जस्ट बिकॉज वी आर फ्रेंड्स, सो दॅट्स इट. या, सो सो या त्याच्यानंतर मग मी 5th स्टँडर्ड मध्ये गेलो, 5वी मध्ये. आणि मग 5वी मध्ये कसं की एक प्रकारे आता कसं 4थी पर्यंत नाही, कसं की सगळे मुलं मुली सोबत राहायचे. या, आमच्यामध्ये जे कसं कॉलेजमध्ये कसं राहायचं की नावाप्रमाणे बसायचो आम्ही. सो जस्ट लाईक एस पासून असलेले सगळे लेटर, तर एस वरून असलेले सगळे मुलं मुली एकामागे मग बसायचे. या, तर त्यामुळे कधी असा प्रॉब्लेम राहायचाच नाही का मुलगा मुलगी वगैरे काय डिफरन्स आहे. वी आर जस्ट हँगिंग अराउंड जस्ट लाईक वी आर फ्रेंड्स टिल द 4th स्टँडर्ड. ओके. 5th स्टँडर्ड मध्ये मग एकदम पार्टिशनच झालं. मुली मुली एकीकडे, मुलं एकीकडे. या, आणि त्यामुळे मग कधी कॉन्टॅक्ट राहिलाच नाही माझा कोण्या मुलीसोबत. या, तेव्हाही स्नेहा तामगाडगे आवडायची, बट ते कसं की खूप दूर असायचा तो कनेक्शन, नाही का, खूप दूर असायचा. या, हे कसं 5th स्टँडर्ड पासून ते 9th पर्यंत असंच चाललं. या, त्याच्यानंतर मग काय झालं की 10th स्टँडर्ड मध्ये जेव्हा मी गेलो, 10वी मध्ये गेलो, त्या 10वी मध्ये मग मी दुसरीकडे ट्युशन लावली होती. मी लावली होती विद्यासागर कोचिंग क्लासेस मध्ये ट्युशन्स लावली होती, आणि तिथे मी गेलो. ओके. त्या क्लासेसमध्ये, आणि त्या क्लासेसमध्ये एक मुलगी होती. तिचं नाव होतं चौहान. आता तर नावही विसरलो यार. तिचं नाव यार, भावे किती हे झालंय, किती डायव्हर्जंट झालंय. नाही, आता समजा दिसली तर आता असं काही फिलिंग वगैरे काही आहेच नाही. या, म्हणलं दोज थिंग्स आर अट्रॅक्शन. या, सो हा, आता खरंच मला असं फारसं काहीच वाटत नाही. या, त्या मुली कुठे आहे, लग्न झालंय, काय झालंय वगैरे, आणि माझा फारसा इंटरेस्ट पण नाही जाणून घेण्याचा. या, आणि समोर वगैरे आला तर असं वगैरे काही होणार पण नाही. पण लिटरली त्या स्टेज मध्ये मी त्या मुलीला लाईक करत होतो. सो प्रियंका चव्हाण, या, इज दॅट नेम. 10th स्टँडर्ड मध्ये तिचं नाव होतं प्रियंका चव्हाण, आणि आय वॉज लाईक कम्प्लिटली लड्डू. या, बहुत जास्त त्या मुलीवर खूपच जास्त फिदा होतो मी. बट कधी आपल्याकडे तेवढी हिंमतच नव्हती का आपण मुलीला काही सांगावं का, या आपल्या फिलिंग्स वगैरे समथिंग. हा, कतही नाही. हा, आपण बस एक तर्फा बघायचं, मनात खुश राहायचं. जस्ट लाईक देखने में जो मजा है वो टॉप ऑफ द वर्ल्ड. या, टॉप ऑफ द वर्ल्ड. ऑलराईट. तर मग 10th स्टँडर्ड मध्ये ती प्रियंका चव्हाण. ओके. मग 10th स्टँडर्ड झालं, क्लासेस झाले खतम, सब खतम झाले. प्रियंका चव्हाण वॉज गॉन. या, ती फक्त ते क्लासेससाठी होती, तिचं कॉलेज वेगळंच होतं वगैरे, तिचं स्कूल वगैरे वेगळंच होतं. ओके. 10वी झालं, आणि आता 11वी मध्ये सायन्स घेतलं मी. ओके. सो, आणि 11वी मध्ये सायन्स घेतला, आणि त्याच्यानंतर माझे जे कॉलेज आहे ते यशवंत कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतले मी. राईट. आणि यशवंत कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर आमच्या IT मध्ये एक मुलगी, IT ब्रांच घेतली मी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर IT ब्रांच मध्ये एक मुलगी होती, तिचं नाव होतं आकांक्षा. डू आय नो हर नेम?
चला मला पहिल्यांदा एकदम नाव एकदम लक्षात राहतं यार. आता हे कसं आहे, नाव आता हळूहळू लक्षात आहे, बट समहाव आफ्टर व्हाईल कसं एकदम फेड होऊन जाईल का नाव, तिचं नाव काय होतं यार. या मग आपण शकल पण विसरून जाऊ. येस, बट राईट नाऊ वी आर रेकॉर्डिंग दिस थिंग्स स्टफ, सो ऍक्च्युअली वी मेमोराइज थिंग्स, सो दॅट इज गुड. या तिचं नाव होतं आकांक्षा माळोदे. या आणि त्या मुलीला बहुत जास्त लाईक करत होतो. आणि तेव्हा सांगू, तेव्हा मी पण लाईक करत होतो आणि रणजित लेंडे तो पण लाईक करत होता त्या मुलीला. आणि दोघंही आम्ही कसं, रणजित आणि मी जस्ट लाईक क्लोज फ्रेंड, तेव्हा आम्ही चांगले मित्र होतो वगैरे. ओके. आणि सोबतच कॉलेजमध्ये येणं जाणं करायचं, तेव्हा आम्ही सायकलने जायचो. वी आर लाईक गरीब काइंड ऑफ लाईक दॅट. ओके. मग काय झालं की, आणि आम्हा दोघांना माहित होतं की आम्ही दोघं तिला लाईक करतो. हे आपलं पुट्टे पुट्टे बंदे जस्ट लाइक किसी का शेयर नहीं करेंगे, किसी का शेयर नहीं करेंगे, जस्ट लाइक है वाह. सो चलो कोई बात नहीं. साथ मिलके लाइक करते लड़की को. या तर मग आम्ही त्या मुलीला लाईक करायचं. या इंटेन्स फीवर तर पहा ना, एवढा कधी कधी एवढा जास्त होता ना, तर नाही का आम्ही नाही का त्या मुलीला फॉलो पण करायचो. या कॉलेज सुटलं, आता कसं सेम ब्रांच, सेम कॉलेज, येण्या जाण्याचं टायमिंग पण सेम. आता येण्याचं सगळ्यांचा टायमिंग सेमच राहतो. या अच्छा, तेव्हा आपण घर तर फाइंड आउट नाही करू शकत, बट जायच्या वेळेस ती तर घरीच जाईन ना. या तर ऍक्च्युली आम्ही फाइंड आउट केलं की तिचं घर कुठं आहे बा. या तर लिटरली आम्ही कॉलेज सुटल्यानंतर तिच्या मागोमागे तिची पण सायकल आपली पण सायकल, या बट कीप द डिस्टन्स अवे. या म्हणजे हार्डली 40-50 मीटरचा गॅप तर असायचाच. सो तिला फॉलो केलं आणि देन फाइंड आउट झालं तिचं घर होतं जवळच होता आपला, हे नाही का हा गोरज भंडारच्या मागे तो कोणता स्क्वेअर आहे, तो डॉटचा जो स्क्वेअर नाही का रे, बस तिथेच घर होता. रणजितच्या घरापासून ते अति जवळ होतं. या रणजित राहतो भगतसिंग पुतळ्यापाशी आणि ती राहते इथे डॉट, जास्त दूर नाही, हार्डली सरळ गेलं की बस. सो तो एक इंटेन्स फीवर होता या त्या मुलीला बघण्यासाठी. इवन मी तिला फेसबुकवर पण शोधण्याचा खूप प्रयत्न केला, बट तेव्हा तिचं फेसबुक प्रोफाईल वगैरे नव्हतं. सो यस, 11वी आणि 12वी मध्ये हाच फिवर चालला. ओके. आणि 11वी-12वी मध्ये झालं, मग त्याच्यानंतर मग कॉलेज खतम झालं, ट्युशन्स खतम झाले, आणि मग काही लोक इंजिनिअरिंग कडे वळले, आणि जे लोक इंजिनिअरिंग मध्ये फेल झाले, एंट्रन्स एक्झाम मध्ये फेल झाले, ते डिप्लोमाकडे वळले. मी फेल झालो. या मी इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन करू शकलो नाही, कारण माझे PMS फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स मध्ये जे ग्रुप होता तो 120चा होता आणि मला 111 मार्क होते. सो मी इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन नाही घेऊ शकत होतो. दॅट इज रिअली सॅड थिंग फॉर मी. सो मग मला डिप्लोमाला ऍडमिशन करावं लागली. बाबा म्हणे की तू म्हणे रिपीट करते म्हणे. मी म्हणलं नाही, म्हणलं रिपीट वगैरे करत नाही, मी डिप्लोमा मध्ये जातो. सो मी अग्निहोत्री मध्ये ऍडमिशन केली ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर. ओके. सो या मग त्याच्यानंतर मग इकडे या कॉलेजमध्ये अग्निहोत्रीमध्ये आल्यावर मग मुलीचा काहीच कॉन्टॅक्ट नाही, काहीच नाही, सगळे मुलंच होते. आणि ऍक्च्युली अग्निहोत्री नागठाणा हे जे कॉलेज आहे हे जस्ट लाईक रिअली आयसोलेट आहे, शहराच्या दूर आहे. इथे लोक ऍडमिशन घेतात जस्ट फॉर डुईंग जॉब अँड डुईंग, म्हणजे सोबत ग्रॅज्युएशन पण होते आणि सोबत हे डिप्लोमा डिग्री पण होते. सो या तर जॉब पण होते आणि इथे आपलं करिअर पण, म्हणजे तिथे लोक खूप कमी येतात. म्हणण्याचा सेन्स हाच आहे की इथे लोक खूप कमी येतात. तर मग तिथे काय असं वातावरण काही होतच नाही. युजली कॉलेज लाईफ मध्ये जे वातावरण राहते ना, की कॉलेज आहे वगैरे,
युजली प्रेझेंटी पण इतकी कमी राहायची का खूपच जास्त. डे टू डे लाईफ मध्ये तिथे कॉलेजमध्ये असताना प्रेझेंटी युजली 10, त्याच्यानंतर सेकंड पिरियड मध्ये काहीतरी 10-8 समथिंग. बस 2-3 लेक्चर झाल्यानंतर मग सगळेजण गप्पा, नो वन इज देअर. सो मग तेव्हापासून मग सगळं मग काही राहिलंच नाही लाईफ मध्ये असं मुलीबद्दल फारसे इंटरेस्ट वगैरे. प्रियंका चौहान बद्दल मग काही असं फारसं वाटलं नाही. आकांक्षा माळोदे बद्दल पण फारसं काही वाटलं नाही. ओके. मग त्याच्यानंतर सगळं काही बंद झालं. नंतर झालंय आमचं रियुनियन. इट वॉज लाईक रिअली चेंज थिंग्स फॉर मी. 2013 मध्ये, 13 का 14 मध्ये झालं वाटते. 14 मध्ये झालं रियुनियन. आमच्या क्लासमेट्स जे 10th स्टँडर्ड मध्ये सगळेजण सोबत होते ना, तर त्यांचं रियुनियन झालं. रियुनियन मध्ये सगळेजण सोबत येऊन एक प्रकारे रियुनियन करू बा असा विचार ठरला आणि त्याच्यावर इम्प्लिमेंट करण्यात आलं. आणि मोस्ट ऑफ दी जण वगैरे आले रियुनियन मध्ये. आणि त्या रियुनियन मध्ये मला त्या मुलीला प्रिया जे एक मुलगी आवडली, जे की ती पहिलीच मुलगी होती जिला पाहिल्यावर एकदम असं टणटण वाजायला लागलं. इट वॉज लाईक स्नेहा तामगाडगे. तिला मी त्या दिवशी पहिल्यांदा बघितलं आफ्टर अ रिअली लॉंग टाइम. म्हणजे हार्डली, म्हणजे कसं 10th स्टँडर्ड नंतर मग तिला कधी बघितलंच नाही. तिला म्हणजे कसं ते न्यू इंग्लिश, तिचं कॉलेज वेगळं होतं, ट्युशन्स पण वेगळे होते आणि असं फारसं काही कॉन्टॅक्ट वगैरे होताच नाही. रिअली नथिंग. सो येस, एक आमची भगत आणि ट्युशन मध्ये ती होती, बट तेव्हा पण असं फारसं काही कॉन्टॅक्ट वगैरे होताच नाही. इवन शक्ल पण कधी पाहायचो काही नाही पाहायचो. यस. त्या दिवशी रियुनियन मध्ये मी तिला बघितलं ना, आय वॉज लाईक डूड क्या हो गया यार. एकदम से जसं टणटण वाजायला लागले एकदम डोक्यामध्ये. आणि मग तेव्हापासून मग मी तिला फॉलो करायला लागलो. सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर वगैरे. तिला नंबर भेटला मला तिचा. मग आमच्या थोडी चॅटिंग वगैरे सुरू झाली. जास्त नाही, बहुतच रेअर चॅट. युजली मी तिचे डीपी पाहायचो, डीपी सेव्ह करायचो. बहुत एक्स्ट्रीम लेवलचा होता तो. आणि तो त्याच्यावर इम्प्लिमेंट पण झालं होतं. असं नाही की आम्ही बोलायचो, हलका हलकासा बोलायचो, जास्त नाही, पण बोलायचो. आणि खूप जबरदस्त वाटायचा यार. तो जो आहे ना, तो फिवर, तो एक प्रकारे दुसऱ्या पर्सनला लाईक करण्याचा, तो बहुत जास्त होता. आणि आय वॉज लाईक इन 7th क्लाउड. आय वॉज ऑन द क्लाउड 7 वर होतो. 7वे आसमान म्हणतात ना लोक. आय वॉज ऑन द क्लाउड 7 डूड. बहुत जबरदस्त फिलिंग होती ती. मग काय झालं, मग माझ्यामध्ये कधी करेज होतं नाही का मी तिला माझ्या आतमधल्या फिलिंग्स वगैरे, माझ्यामध्ये तेवढी हिंमत नव्हती नाही का मी त्याला आतमधल्या फिलिंग्स सांगू बा. आता हिंमत का नव्हती? यस, कारण तेव्हा मला खूप सारे गोष्टी रिअलाइज करून घ्यायच्या होत्या स्वतः लाईफ मध्ये. फर्स्ट ऑफ ऑल तेव्हा माझा डिप्लोमा क्लिअर होता नाही. आणि त्यानंतर शी वॉज अ टॉपर. आणि अजून कसं होतं की तिला म्हणजे असं कम्पॅरिझन मध्ये शी वॉज लाईक रिअली गुड प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि आय वॉज लाईक रिअली वर्स इन क्वालिफिकेशन वगैरे, समथिंग लाईक दॅट. आणि तेव्हा मला असं वाटायचं की या सगळ्या गोष्टी फालतूच्या गोष्टी आहे. हे असं रिलेशनशिप स्टफ लाईक दॅट. म्हणजे कसं आहे की जर मॅच असेल, काही ना काही वाटत असेल त्या पर्सन बद्दल, तर आपण गोष्ट वाढवावं. बट आणि तेव्हा मला अशा खूप काही गोष्टी पण असे रिअलाइज करून घ्यायच्या होत्या स्वतःला की आपली लाईफ वेगळी आहे. आणि देन फिल्म करिअर वगैरे समथिंग, तेव्हाच रिअलाइज झालं की आपल्याला असं काही ना काहीतरी करायचं लाईफ मध्ये वगैरे. तेव्हा आपलं काही डिसाईड वगैरे झालं. आणि तेव्हा माझ्यामध्ये एक अचानक पण एक
एक भिंगूर वगैरे किंवा एखादी किडा वगैरे डोक्यामध्ये गेला आणि त्या त्या किड्याने मला असं सांगितलं होतं की रिलेशन व्हेन यू आर इन रिलेशनशिप तर तुम्ही तुमच्या दुसऱ्या गोष्टीवर फोकस करू शकत नाही. तुम्ही यू जस्ट लाईक रिअली फेड अवे होऊन जातात तुमच्या करिअर पासून ना. द्या या तर माइट बी इट इज ट्रू या शायद. तर त्यामुळे मी स्वतःला एक प्रकारे होल्ड केला. या मला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तेव्हा त्याच गोष्टीमध्ये म्हणजे ज्या गोष्टीपासून मला थोडं चांगलं वाटते सो त्याच गोष्टीमध्ये मी जास्त फोकस केला. म्हणजे फक्त तिची डीपी पाहणं ती ऑनलाईन आहे का नाही दॅट्स इट. गॅस एवढंच बघायचं, एवढं काही नाही. आणि खूप दिवस चालायचं. या डिप्लोमा माझा खतम झाला त्याच्यानंतर मग मी जॉबवर लागलो होतो खापरखेड्याला. आणि मग त्याच्यानंतर मग नागपूरमध्ये रोज अपडाऊन वगैरे. इवन नागपूरमध्ये PMR मध्ये लागल्यानंतर ती खूप वेळ वगैरे होती. या तिची डीपी वगैरे सेव्ह करायचे वगैरे मी माझ्या गुगल ड्राईव्हच्या एका फोटोज मध्ये एक अल्बम आहे. त्या अल्बमचं नाव आहे प्रायव्हेट कलेक्शन. प्रायव्हेट कलेक्शन मध्ये तिचे सगळेच्या सगळे डेस्कटॉप पिक्चर वगैरे सेव्ह आहे. सो इट इज रिअली गुड. या आणि जेव्हा पण मला असं काही वाटायचं ना वगैरे तेव्हा मी वगैरे तिला बघायचो डीपी मध्ये. बट इतक्यात रिसेंटली काय झालं की तिचा नंबर ऑफ गेला. तिचा 2-3 वेळा नंबर ऑफ गेला होता. जून 2016 ते 1 वर्षाच्या डिस्टन्स तिचा नंबर ऑफ राहिला. व्हॉट्सअप वगैरे बंद होतं. आणि त्याच्यानंतर मग नंबर वगैरे आला. मग माझा असा फारसा काही इंटरेस्ट राहिला नाही. म्हणजे युजली 1 वर्ष अगोदर येस म्हणण्याचा अर्थ म्हणलं तर मग इंटरेस्ट राहिला नाही. तर मग मी पण काही बोललो का इव्हन बघायचं पण नाही फोटोज वगैरे. थोडा बहुत बघायचं दिसला डीपी केला डाउनलोड टाकला आपल्या ड्राईव्हवर. येस आणि एक इन्सिडेंट सांगू. एक इन्सिडेंट बहुत इम्पॉर्टंट आहे यार या लाईफ मध्ये. तो बहुत मी असं म्हणलं की माझ्यामध्ये हिंमत नाही आहे तिला सांगण्याची. बट एकदा मी खूप हिंमत केली होती. बहुत हिंमत केली होती यार. म्हणजे एक बहुत इंटेन्स वाला होता ना तो. डिसेंबरचा 2017 होता. 2017 डिसेंबर. बहुत हिंमत करून नाही का मी तिला माझ्या मनाबद्दल सांगण्याचा खूप प्रयत्न केला की आपण नाही का यावेळेस आपण आपल्या मनातलं सांगूच बा. सो मी कॉल केला तिला आणि बहुत बेकार असं म्हणजे स्टार्टिंगला लोक खूप फालतूपणा करतात ना. मी पण अति केला. अति म्हणजे अति. इट इज लाईक कोणाला मुलीला बोलवायचं आहे तर मी एकदम प्रॉपर प्रोटोकॉल ओके हो नाही तर नाही भोकरच्या तेव्हा डिसाईड केलं. हो म्हणलं तर बात पुढे, नाही म्हणलं तर इथूनच भोकरच्या. सो मी तेव्हा डिसाईड केलं. तर मग एक प्रकारे ठरवायचं ना. म्हणजे कसं की तुम्ही मुलीला बोलवत आहात. मला तुला असं वाटते की तुझ्या मनात काही ना काहीतरी आहे तिच्याबद्दल आणि तुला त्या मुलीला सांगायचं आहे. दॅट्स गुड. ओके. तर मग तुम्ही प्लेस ठरवता की इथे ये बा मला सांगायचं आहे. तर मी प्लेस कोणतं ठरवलं त्या गदीच्या भोकात सेवाग्राममध्ये जे की इथून आहे 24 किलोमीटर. अरे मेरे बाप ये कौन सा लॉजिक आहे यार. म्हणजे मन को बात बताने के लिए तू जवळपास कॅफे मध्ये वगैरे तू बोलू शकत होता तिला. बट नाही मला सेवाग्राम मध्ये बोलायचं. वाय? कारण आय डोंट नो. आय हॅव रिअली इन्फ्लुएन्स विथ मी त्या मोमेंट मध्ये नाही का महात्मा गांधीजीचा खूप जास्त इन्फ्लुएन्स मध्ये होतो. म्हणजे मी त्यावेळेस थोडेसे त्यांचे पुस्तक वगैरे नाही वाचले. आई जस्ट लाईक असं नाही. बट त्यांचे थोडे डॉक्युमेंटरीज वगैरे बघितले आणि वगैरे त्यावेळेस थोडस महात्मा गांधीजीचा तो खूप थोडं जास्त इन्फ्लुएन्स मध्ये होतो. मी तिला डायरेक्ट बोललो की सेवाग्राम मध्ये येते का आणि ती म्हणे नाही म्हणे. मी ओके आणि फोन ठेवला आणि मी एकटाच गेलो सेवाग्राम मध्ये. आय डोंट नो व्हाय, मेरे को ही नहीं पता.
कुछ भी म्हणजे काही पगले जमा केलं. मी एकटाच गेलो आणि देन वापस आलो. या त्याच्यानंतर बहुत काय झालं रे. मी डिटेल मध्ये सांगू का अजून? त्याच्यानंतर काय झालं काय? सांग ना डिटेल मध्ये. तुम्ही ऑलरेडी सांगितलं आहे तरी सांग ना एकदा. ओके. नंतर काय झालं की मी सेवाग्राम वरून वापस आलोय. नथिंग वॉज हॅपन. कॉल केला अँड देन मग डिसाईड केलं की राहू दे यार, चान्स हुकला आपला. या मग आमच्या रॅन्डम चॅट्स वगैरे चालल्या हलक्याशा. तिच्या बहुत मेसेजेस आले की भाई, म्हणजे मग तिचे मेसेज आले की तू का वगैरे बोलवायचं होतं वगैरे समथिंग समथिंग समथिंग, म्हणजे का, म्हणजे काही काम होतं का वगैरे समथिंग. तिच्या मनात पण खूप काही, का त्यांनी फोन करून बोलवलं बा, तिच्या मनात असं वाटलं ना का ह्याच्या मनात काय आहे बा वगैरे. शी इज रिली क्युरियस. तिने मला व्हॉट्सअपवर दनादन मेसेज केले. मला मेसेजचा रिप्लाय करताच येत नव्हतं. या कारण त्या मोमेंटला का बोलावं हेच नाही कळत होतं. तर त्यावेळेस मी 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 माझं व्हॉट्सअप विशालला हँड ओव्हर केलं की भाऊ तू चॅट कर सोबत, ऍटलीस्ट थोडस टेक इट नॉर्मल घे. या जस्ट लाईक हे सिच्युएशन तू सांभाळ हो. या म्हणजे मी त्याला म्हणलं की माझ्या मनात असंच होतं, बट लिटरली आता ते जाऊ दे, तू बस हे सिच्युएशन तिला फक्त शांत कर. या असं 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 ठेवू नको काही ना काहीतरी. तो त्यांनी थोडं शांत केलं, असंच कॅज्युअली आजूबाजूच्या गोष्टी करून वगैरे थोडस मोमेंट शांत करून टाकला. ओके. सो तो तिथे मॅटर वगैरे तिथे क्लोज झाला. मग त्याच्यानंतर मग माझ्या हाती व्हॉट्सअप आलं. या मग म्हणजे हलक्याशा थोड्या बहुत चॅटिंग वगैरे वाढल्या, हलक्याशा, जास्त नाही, हलक्याशा. त्याच्यामध्ये मग मी एक प्रश्न विचारला, म्हणजे एक, या युजली तिने काय केलं होतं, तिने मला फेसबुकवरून ब्लॉक केलं. ओके. आणि मग व्हॉट्सअपवर आमची चॅटिंग सुरू होते. या दॅट इज रिअली अनअप्रोप्रिएट. या मला फेसबुकवर पण तिला कनेक्टेड दाखवायचं होतं, बट तिने मला ब्लॉक केला. आय डोंट नो व्हाय. सो मग मी तिला विचारलं की वाय डू यू ब्लॉक मी ऑन फेसबुक. ती म्हणे नाही म्हणे. या मी म्हणलं हो. ती म्हणे नाही म्हणे. दुसऱ्या क्षणात पाहतो मी व्हॉट्सअप, आय कॅन सी युअर प्रोफाईल. यामुळे तिने अनब्लॉक केलं. तेव्हाच. या आणि मग एक अजीबशी सिच्युएशन आली यार. या एक अजीब सिच्युएशन, म्हणजे तिच्या मनात काही ना काही अजीब सिच्युएशन आली. तिने सांगण्याचा प्रयत्न केला होता. एक अजीबसा स्टेटस टाकला. या त्या स्टेटस वरूनच नाही का आमचं, म्हणजे माझ्या मनात जेवढे काही फिलिंग्स होते त्या पूर्ण मरून गेल्या तिच्याबद्दल. या त्या एका स्टेटसने. कोणतं स्टेटस होतं? त्या स्टेटस मध्ये सांगितलं होतं तिथे की इफ समवन ब्लॉक यू, या इफ समवन वगैरे. तेव्हा मी असं म्हणलं ना की तू मला ब्लॉक केलं वगैरे. ती म्हणे नाही म्हणे. या दुसऱ्या क्षणात पाहतो तर ती मला तिचं प्रोफाईल दिसू लागलं, म्हणजे तिने अनब्लॉक केलं, म्हणजे तिची चोरी पकडली गेली. या तर मग तिची चोरी तर पकडली गेली. यस. मग तिने एक व्हॉट्सअपवर एक स्टेटस टाकलं. या स्टेटस म्हणजे काय होते की एक स्टेटस जे चॅट आपण पर्सनली त्या पर्सनला आपण त्या पर्सनला सांगत नाही की माझ्या मनात, म्हणजे स्टेटस म्हणजे काय असते तुला कळून जाईल ना. स्टेटस म्हणजे मी आता एक डायरेक्ट एक्सप्लेन नाही करत व्हॉट्सअप स्टेटस. या ते स्टेटस मध्ये टाकलं होतं की, आणि ते स्टेटस ओनली फॉर मी, माझ्यासाठी होतं, बाकी कोणासाठी नव्हता. ते मला रिअलाइज झालं यार, कारण ते स्टेटसच तसं होतं आणि ते काफी सिच्युएशनला काफी मॅच करत होतं. त्या स्टेटस मध्ये असं लिहून होतं की इफ समवन ब्लॉक यू दॅट डझंट मीन्स की तू लाईक करते वा समथिंग. या म्हणजे कोणता बंदा किंवा कोणता पर्सन तुला ब्लॉक करत आहे त्याचा अर्थ असा नाहीये की तो पर्सन तुला लाईक करतोय बा. हा मिनिंग जेव्हा मी स्टेटस, मला रिअलाइज झालं या स्टेटसचं मिनिंग. हा स्टेटस म्हणजे खूप अजीब तऱ्हेने लिहून होता. हे आता मी समज ते आहे माझ्यापाशी तो आता, पण आता मी पुन्हा ते काढत नाही वगैरे एवढ्या साऱ्या गोष्टी. काफी बॅक इन टाइम ते
जाऊ दे. त्या स्टेटस मध्ये असं क्लिअरली लिहून होतं की इफ समवन ब्लॉक यू दॅट डझंट मीन शी लव्स यू, समथिंग लाईक दॅट. तर मग तेव्हाच एकदम रिअलाइज झालं यार की तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल असं काहीच नाही. हा म्हणजे आपल्या मनाबद्दल तिच्याबद्दल खूप काही आहे, म्हणजे बहुत काही एकदम भरपूर आहे. बट तिच्या मनात आपल्याबद्दल असं फारसं काहीच नाही, नथिंग, कुछ भी नाही. आणि आपण कोण्या व्यक्तीला फोर्स नाही करू शकत स्वतःला लाईक करण्यासाठी. आणि मग तेव्हा मला रिअलाइज झालं की शी वॉज नॉट द वन. आणि मग मी तेव्हापासून मग ते न्यू इयरचा वर्ष होता, 2018चं 31st, माझं जे ब्रेकअप झालं या साऱ्या गोष्टी ते झालं होतं 4 जानेवारी 2018 वगैरे झालं होतं. सो मग तेव्हा मी खूप जास्त म्हणजे पूर्ण फिलिंग्सच मरून गेला तेव्हा. आय डोंट नो वाय. अजीबसा हर्ट होता तेव्हा. आता ते फील नाही होऊन राहिलाय, बट तेव्हा होता अजीबसा, एक प्रकारे अजीबसा दर्द. आय डोंट नो हाऊ कुड एक्सप्लेन, बट इट इज. आणि मग म्हणजे असं एक प्रकारे आयसोलेट राहूशा वाटत होतं. आता मी प्रॉपरली एक्सप्लेन नाही करत हाऊ इज दॅट दर्द, बट समहाऊ इट इज. मग काय झालं, मग ती व्हॉट्सअपवर पण कनेक्टेड होती, तिचं फेसबुकवर पण कनेक्टेड होती, बट चॅट्सच नाही केलं. मग म्हणजे चॅट करण्याची इंटेन्सिटी होती ना ती एकदम हेच झाली. मग मी चॅट केलाच नाही. हा, तिचा डीपी वगैरे सेव्ह करायचो, जे युज्युअल काम होतं. म्हणजे आपण त्या पर्सनला लाईक करतो बा, सो तर ते इंटेन्सिटी राहिली. बट तिला अचीव करण्याची जे राहते ना, ते कमी झालं. सो मग काहीच नाही झालं. मग नाही, आम्ही चॅट्स केल्या आणि चॅट्स झालंय असं तरी काही चॅट झालं नाही. चॅट्स म्हणजे जस्ट लाईक समथिंग इज चॅट मोर दॅन सेंटेन्स, लाईक नेव्हर एव्हर चॅट. मग त्याच्यानंतर कधी काही झालंच नाही. आणि मग आणि मग असं फारसं काही वाटायला पण नाही लागलं तिच्याबद्दल. आता तर काहीच वाटत नाही, बट त्याच्यानंतर मग असं फारसं काही अटॅचमेंट वगैरे असं काही फारसं वाटायला लागलं नाही. जस्ट लाईक राहू दे म्हणलं, पाहून घेऊ आपण समोर. तर मग ज्या मुलीला मी लाईक करायचो, ज्या मुलीसोबत मला असं वाटायचं थोडं बहुत हर्ट झालंय, त्या मुलीचं नाव होतं स्नेहा तामगाडगे. तर तिचं आज लग्न झालं. येस. हा, आलाय का तू घरी? हो, ठीक आहे, ओके, ठीक आहे, ये मग तू. हे सीन म्हणजे हे वैभ्याला थोडेसे पिक्चर म्हणतो गेम्स हवे होते, तर त्यामुळे तो म्हणे विशालकडे येऊन जाशी म्हणे, तिथेच आपण पिक्चर हे मॅच पण पाहून घेऊ म्हणे वगैरे, आणि मग ते डेटा वगैरे ट्रान्सफर करून घेऊ म्हणे. ओके ओके, ठीक आहे. हो, 15 मिनिटात बोलवतो मी सगळ्यांना. हो, ठीक आहे, नक्की. बोलवतो. सो आज तिचं लग्न झालं. दॅट इज रिअली गुड. माझ्या मनात असं फारसं काहीच असं काही आहे नाही, कतही नाही, बिलकुल नाही. काल ती हळदीवर डान्स करत होती, मी बघितलंय तिला, बट असं काय आता फारसं काही राहिलं नाही तर वाटायची काही गरज राहिली नाही. तर मग हु इज द वन? कोण आहे मग ती सिलेक्टेड वन जे तुला लाईफ मध्ये येईल? आय डोंट नो.
आता तर आता तर आपल्यापाशी रिझन पण नाही कोणा मुलीला लाईक करण्याचं, पण कोणती मुलगी आहेच नाही आता. या आकांक्षा माळोदे ती होती, तिचंही लग्न झालं. प्रियंका चव्हाणचं लग्न तर अरे बापरे, तरी 2-3 वर्ष झाले या. त्यांच्या जातीमध्ये तर लग्न लवकरच करून घेतात. ती झालं तिचं लग्न. आणि येस, सो एव्हरीथिंग इज गोइंग गुड अँड फाईन. सो येस, लाईफ अशीच असते रे, चालत राहते. सो मी कालचा ना आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड एकत्र करू का? या सो काल हळद झाली या, आज तिचं लग्न. मित्रांसोबत एन्जॉय केला आज मी. या मस्त आज टाइम स्पेंड केला मित्रांसोबत. इट फील्स रिली गुड. या एकटा टाइम राहिला तर आपण आपल्या करिअर बद्दल विचार करतो. दॅट इज रिली नाईस थिंग. बट थोडा संडे आहे सो, आणि घरी आलो आहे, सो वी हॅव टू स्पेंड सम टाइम विथ फ्रेंड्स, सो दॅट इज ऑल्सो अमेझिंग गुड. सो आणि मग या आज फायनल आहे चेन्नई वर्सेस मुंबई IPL. सो आता आम्ही विशालकडे चाललो, सगळ्यांना बोलवतो आणि बघतोय. ऑलराईट, सो दिस इट दिस एंड दिस दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1589. राईट नाउ वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र, वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.